एखाद्याशी नातं जोडलंय म्हणून ते समोरचा जसं आपल्यावर हावी होईल तसं ते निभवायचंच असं कुठे लिहून ठेवलंय का? आपण मात्र प्रामाणिकच राहायचं, समोरच्याने वाटेल तसं वागायचं. तर अजिबात नाही, त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही. तर तुम्हाला जर तुमच्या अस्तित्वाची किंमत नसेल आणि तुम्ही जर एखाद्याला तुमच्या जीवनावर हावी होत असाल, फक्त त्याच्याशी जोडलेल्या नात्याला आपल्या जीवनावर कुठेतरी हावी होऊन तुम्ही कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाला मिटवत असाल ना, तर ही खूप मोठी चूक तुम्ही करताय. तर ती चूक तुम्हाला आजच सुधारणं खूप गरजेचं आहे. तर स्वतःच्या जीवनावर फोकस ज्यांना करता आला ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्या व्यक्तींना महत्व देतो. आपण बऱ्याचदा एखाद्याशी नातं जोडलं गेलं तर आता नातं जोडले म्हणून ते निभवायचं म्हणून त्या व्यक्तीला महत्व देतो, पण ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे का याचा कधी विचार करताय का तुम्ही? हा विचार न करता फक्त नातं जोडलं गेले म्हणून त्या नात्याला निभवायचं आणि कुठेतरी आपलं कमीपणाचं नातं आहे म्हणून आपण सतत कमीपणा घेत जगायचं. तर ही स्वाभिमानाची लढाई नसते. स्वाभिमान हा प्रत्येकामध्ये असायला हवा. जीवनामध्ये जीवन जगायचं असेल ना, तर स्वाभिमान जर नाही जपला ना, तर तुमच्या जीवनाची हानी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जीवनामध्ये प्रचंड दुःखांना सामोरं जावं लागतं आणि अशा स्वाभिमान न बाळगणाऱ्या लोकांचा गैरफायदा जीवनामध्ये खूप घेतला जातो. तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असाल, स्वतःच्या स्वाभिमानासाठी जर प्रेझेंट होत असाल, स्वाभिमानापुढे तुम्हाला स्वतःची इज्जत जर स्वतः करत नसाल, स्वतःचा सन्मान जपण्यासाठी जर तुम्ही स्वतः काहीही प्रयत्न करत नसाल, तुम्हाला समोरच्याकडून मिळते वागणूक, त्या वागणुकीला तुम्ही जर सहज एक्सेप्ट करत असाल, शांत राहून त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत असाल ना, तर ही खूप मोठी हार तुमच्या जीवनाबद्दलची असते. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी कोणाच्या तरी विरोधामध्ये लढताना, तेव्हा स्वतः एकटे पडलेले असतं. हे नेहमी लक्षात घ्यावं. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतो ना, तेव्हा आपण एकटे पडलेले असतो. आपल्या बाजूने बोलणारं कोणीही नसतं. आपल्याला बदनाम करणारे, आपल्याला मागे खेचणारे किंवा आपल्याला नावं ठेवणारे, हा समाज, हे नातेवाईक, हे आपलेच अशी लोक असतात. पण आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो ना, तेव्हा हे नेहमी लक्षात ठेवायचं, भाड मी देईन, आय डोंट केअर, मला फरक पडत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा अस्तित्वावरती बोट ठेवलं जातं, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी ठेच पोहोचवली जाते, आपलं व्यक्तिमत्व दुखावलं जातं. प्रत्येकाला प्रत्येकाचं व्यक्तिमत्व जपण्याचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकाने आपल्या जपला पाहिजे, मला असं वाटतं. कारण की स्वाभिमान हा खूप महत्वाचा आहे. स्वाभिमानाने जर जगता नाही आलं ना, तर मग त्या जीवनाला, त्या लाचारीच्या जीवनामध्ये काहीच अर्थ नसतो. आपण इतरांचं गुलाम बनून राहणं, याच्यासाठी आपलं आयुष्य आपल्याला मिळालंय का? जीवन हे आपल्याला एकदम मिळाले, त्या जीवनाचा सदुपयोग जर आपण आपल्या मर्जीप्रमाणे करू शकत नसू, तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. मी माझ्या हिमतीने जगणार, मी माझ्या आयुष्याची जी काही वाटचाल आहे ती माझ्या मर्जीने जगणार आहे आणि त्याचा आपल्याला स्वाभिमान असायला हवा, अभिमान असायला हवा. तो अभिमान प्रत्येकाने स्वतःमध्ये निर्माण करा की नाही, मी मला माझ्या हिमतीने, माझ्या मर्जीने आयुष्य जगायचे. पहा, सिंह हा जंगलामध्ये एकटाच राहतो, तरी तो जंगलाचा राजा बनून राहतो. त्याला कधी कोणाला डिवचण्याचा, त्याच्या वाटेला जाण्याची कोणाची हिंमत होत असते? अजिबात नाही. इतर प्राणी, रानगे, म्हणजे जंगलामध्ये इतर भरपूर छोटे मोठे प्राणी असतात, पण तरी देखील ते कधी त्याच्या वाटेला जात नाहीत. ते त्याला भेटत देखील नाही. ते त्याच्या कोणत्याही किंवा त्याच्याबद्दलच्या व्यक्तिमत्वावरती कधीच बोट ठेवत नाही, पण तरी देखील ते त्याला राजा संबोधतात, त्याची इज्जत करतात, त्याला तो मान सन्मान देतात. कारण की त्याने ते स्वतःला घडवलेलं असतं, त्याने त्याच्या एकटेपणात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं असतं, स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं असतं. असं हा सिंह जंगलाचा राजा बनून राहतो. तो एकटाच असतो, पण तरी देखील त्याचं वर्चस्व हे संपूर्ण जंगलावरती पसरलेलं असतं. मग आपल्या एकटेपणाला आपण का घाबरायचं? लांडगे बनून इतरांपेक्षा जीवनामध्ये लांडगे बनून जगण्यापेक्षा सिंह बनून जगलेलं कधीही योग्य. त्यामुळे एकटेपणाला कधीच घाबरू नका. जेव्हा जेव्हा आपण जीवनामध्ये इतर गोष्टींना महत्व देतो, लोकांना, जीवनामध्ये असणाऱ्या, आपल्याशी कनेक्ट असणाऱ्या लोकांना महत्व देतो, स्वतःचं महत्व कुठेतरी कमी करतो ना, त्यावेळेस खरं तर आपल्या अस्तित्वाला आपण ठेच पोहोचत असतो आणि समोरचा त्याचा गैरफायदा घेत असतो. जितपत आपण समोरच्या व्यक्तीला व्हॅल्यू देऊ, आपलं महत्व कमी ठेवून त्या व्यक्तीसाठी जितकं प्रेझेंट राहू, तेवढं ती व्यक्ती आपल्या अस्तित्वाला कमी लेखत असते. त्यामुळे तुझ्या व्यक्तिमत्व पुढे माझं व्यक्तिमत्व आधी, मला स्वतःला महत्वाचं आहे, हे त्या व्यक्तीला जाणू द्या. मग ती व्यक्ती समोर कोणीही असो, तुमच्या घरातली असो, जवळची असो, नातेवाईक असो, समाज असो किंवा ऑफिसच्या ठिकाणी, काम करण्याच्या ठिकाणी देखील तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करायचे म्हणून स्वतःला कमजोर बनून स्वतःचं व्यक्तिमत्व कमी लेखत असाल, तर ही चूक करू नका. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आधी
प्राधान्य द्या. प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाला प्राधान्य जीवनामध्ये दिलंच पाहिजे आणि तरच ती व्यक्ती जीवनामध्ये आपण म्हणतो ना संघर्ष, जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा संघर्ष हा स्वीकारू शकते. मग त्या व्यक्तीला जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणींना तोंड देताना फारसा त्रास होत नाही किंवा एकटं पडण्याची जी भावना असते, एकटेपणा, भीती या गोष्टींना त्या व्यक्तींना फारसं महत्व उरत नाही जीवनामध्ये, कारण की ती व्यक्ती लढण्यासाठी नेहमीच तयार असते. दुसराही समोरचा जो असतो ना, बऱ्याचदा काय होतं, नाती ही दिल्या घेतल्याने बघा, आता प्रत्येकाला अनुभव हा आला असेल जीवनामध्ये की नाती ही कशी जोडली जातात. जेव्हा कोणाला तरी दिलं जातं, कोणाकडून तरी घेतलं जातं, तेव्हा ही नात्यांची कुठेतरी देवाणघेवाण म्हणतो आपण. दिलं घेत आपण म्हणतो ना, बऱ्याचदा अनेक लोकांकडून आपल्याला नात्यांमध्ये ऐकायला येतं की दिलं घेतलं की मग गोड असतं ह्यांना, नाहीतर मग हे आपल्याला विचारत पण नाही, ह्यांना दिलं तरच हे आपल्याशी गोड असतात. असा प्रत्येकाचा हा एक समज म्हणण्यापेक्षा हा समाज त्या वृत्तीने चालतो. दिलं की समोरच्याकडून येण्याची अपेक्षा असते, एखाद्याला दिलं तर त्याने आपल्याला द्यावं ही अपेक्षा असते, आणि जर का त्याने ते दिलं नाही तर मात्र तिथे त्या नात्याला ब्रेक येतो. मग कुठेतरी ही नाते विस्कटून जातात, दुरावली जातात. मग अशी ही फक्त देण्या घेण्यासाठीचीच नाती. मग अशा नात्यांमध्ये स्वतःला गुरफटून ठेवण्यापेक्षा एकटेपण हा कधी उत्तम. बऱ्याचदा काय होतं, गिव्ह अँड टेक, दिलं तरच नाती बनतात, नाही दिलं तर नाती विस्कटतात. नात्यांना त्या लोकांना फारसं महत्व द्यावं वाटत नाही, त्यांच्याकडून आपल्याला काय मिळतं, आपण का त्यांना महत्व द्यायचं, असाही समाज करणारी लोक असतात की आपल्या जवळचीच असतात. त्यांना देखील फक्त अपेक्षा असते की यांनी आपल्यासाठी काहीतरी करावं, यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं तरच यांना आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू, नाहीतर मग आपल्याला कोणीही व्हॅल्यू देत नाही. तर असा हा समाज आहे. मग अशा समाजासाठी कितपत आपल्यावरती आपण लागून घ्यायचं. बऱ्याचदा काय होतं, ज्यांना आपण महत्व देतो किंवा आपल्या गरजेप्रमाणे या लोकांना आपण जीवनामध्ये आणतो. अनेक लोकांचा हा समज असतो, गरजेप्रमाणे लोकांना जीवनामध्ये कनेक्ट ठेवायचं, तर विचारही करत नाही. आणि आपला विचार जे लोक करतात, तर अशा लोकांना देखील जीवनामध्ये इतर गोष्टी असतात, हे आपण ओळखायला हवं. काही लोक असेही असतात की ते त्यांच्या संपूर्ण अशा व्यापातून आपल्याला महत्व देतात. कुठेतरी त्यांच्या स्मरणात आपण असणं हे आपलं खरं अस्तित्वाची आपल्या ओळख आहे, की त्यांच्यासाठी आपण कुठेतरी त्यांच्या जीवनामधला एक भाग म्हणून त्यांनी आपल्याला स्मरणात ठेवले. अशा लोकांसाठी आपण देखील कुठेतरी एक प्रेझेंट राहतो, प्रेझेंट राहायला देतो. पण त्यावेळेस देखील आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचंय की जरी ती व्यक्ती आपल्यासाठी आपल्याला स्मरणात ठेवते, पण त्याआधी आपल्या अस्तित्वाची गरज, त्याआधी आपलं अस्तित्व आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला तिथे पोहोचण्याआधी, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देण्याआधी आपलं अस्तित्व आहे हे आधी स्वतःला सांगा. स्वतःच्या अस्तित्वासोबत जेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला प्रेझेंट कराल, त्याआधी स्वतःला हे सांगत चला की आधी तुझं स्वतःचं अस्तित्व आहे. ते अस्तित्व सोबत ठेवूनच तुला त्या व्यक्तीला महत्व द्यायचंय. हे ज्याला समजलं ना, त्याला जीवनामध्ये कोणी थांबू शकत नाही. अनेक अडीअडचणी येतात जीवनामध्ये, इतरही लोक लाईफमध्ये अनेक अडीअडचणींना गोष्टींचा सामना करत असतात. त्यामुळे फक्त आपल्या जीवनात अशा अडीअडचणी येतात असं नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा येतोच, पण प्रत्येकाचा संघर्ष करण्याची दिशा वेगळी असते. जीवनामध्ये येणारे अडीअडचणी वेगळ्या असतात. कुणाला काय दुःख असतं, कुणाला काय दुःख असतं हे कोणीही कोणाला सांगू शकत नाही. पण गरजेच्या वेळी आपल्या सोबत जे असतात ते आपले असतात असं आपण समजतो, पण त्या आपल्यामध्ये आपल्याला स्वतःला, आपल्या स्वतःच्या आत्म्याशी आपल्याला जोडता आलं पाहिजे. समोरच्याकडून काहीतरी अपेक्षा करणं आणि त्या अपेक्षांचा भंग झाला की मग स्वतःचं आयुष्य कुठेतरी संपलंय, स्वतः कुठेतरी स्वतःला नाराज करून घेणं, मग स्वतःसाठी जगणंच विसरून जाणं, हे कुठेतरी चुकीचं आहे. माझं नेहमीच माझे बरेचसे असे व्हिडिओ मी आता खरं तर स्वाभिमानावर किंवा स्वतःच्या संघर्षावर टाकले, स्वतःसाठी जगण्यावर टाकले. कारण की इतरांशी जगून जगून कुठेतरी आता याची जाणीव झाली की इतरांचा विचार करणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं कुठेतरी खच्चीकरण करणं, स्वतःचं आयुष्य कुठेतरी आपण संपवतोय असं आपल्याला जाणवतं. आणि ती जाणीव आपल्याला खूप उशिरा, जेव्हा आपण एकटे पडतो जीवनामध्ये आणि आपल्याला खरंच गरज असते, ज्या लोकांसाठी आपण जगलोय त्या लोकांची आपल्या सोबत आपल्याला खरंच गरज असते, त्यावेळेस ही लोक आपल्या सोबत नसतात. मग अशा वेळेस खरं आपला हा एकटेपणा आपल्याला सोबती असतो, त्या सोबतीला असतो. त्यावेळेस त्या एकटेपणातून जेव्हा आपण उभारतो ना, त्यावेळेस मात्र आपण जीवनामध्ये इतरांना महत्व द्यायचं नाही, आपण आपल्या स्वतःला महत्व द्यायचं. आणि ह्या एकटेपणाला माणूस खूप काही एकटेपणातून शिकतो की इतकी लढण्याची जी आपल्याला प्रेरणा मिळते ना, मग अशा वेळेस आपण जगाचा विचार करत नाही. जग काय म्हणतं
मला मला आता मी खूप काही नात्यांमधून म्हणा, अनेक नातेसंबंधांमधून अनेक गोष्टी म्हणतो ना आपण, अनेक अनुभव मला असे आले की आता मला जीवनामध्ये ना स्वतःची लढाई, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायची. मला स्वतःसाठी लढायचं, मला स्वतःसाठी जगायचंय, मला माझ्या मर्जीने जगायचे, मला कोणाला लागून घ्यायचं नाही. मला कोण काय म्हणतात, लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतील, त्याचा परिणाम नात्यांवर काय होईल, घरच्यांवर त्याचा परिणाम काय होईल, किंवा कुटुंबावर त्याचा परिणाम काय होईल, आय डोंट केअर. मला या गोष्टींचा विचार नाही करायचा. हे व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या संघर्षातून म्हणा किंवा आपल्या लढाईतून आपल्याला जगायला शिकवतं. हे व्यक्तिमत्व जर घडलं ना तर मग आपण मात्र धाडसाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. भीती जी म्हणतो ना आपण, भीती समाज, नातेवाईक, इज्जत, सन्मान, मान, या गोष्टी ज्या असतात ना, या गोष्टीची भीती मनातून निघून जाते. अजिबात फरक पडत नाही. समोर कोणीही व्यक्ती असो, आपलं व्यक्तिमत्व प्रेझेंट करताना आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. ही भीती आपल्याला ह्या एकटेपणाने शिकवलेली असते. हा एकटेपणा जीवनात कधी ना कधी प्रत्येकाच्या येतो आणि त्यातून जर तो उभारतो, त्यातून जो उभा राहतो ना, तो खरंच कोणालाही अशा व्यक्तीला मात्र मग कोणी थांबू शकत नाही. अशा व्यक्तीला कोणी दमवू शकत नाही. मग त्या व्यक्तीला कोणी कितीही कमजोर करण्याचा प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीला तिच्या स्वतःच्या आत्मसन्मानाची किंवा तिच्या आत्म्याची ओळख झालेली असते. मग त्या अशा या आत्म्याला कोणी थांबू शकत नाही. तर असा हा आपला स्वतःशी असलेला संघर्ष, तो इतर कोणी आपल्याला किंवा आपल्या लढाईत आपल्याला सोबत देणार नाही. आपल्या संघर्षाची लढाई ही आपल्यालाच लढायची. दुसऱ्याच्या नजरेने आपलं स्वतःचं जीवन जे आपण पाहतोय, जे जगतोय ना, ते आधी जगणं बंद करा. इतरांच्या मर्जीने आपण जगणं जर त्यावेळेस बंद करून स्वतःच्या मर्जीने ज्यावेळेस जगायला लागू ना, ते खरं आपलं आयुष्य आपण जगतोय असं म्हणायला. पहा, आपण बरेचदा, मला एक मागे असंच काही लाईन्स मला म्हणजे वाचायला मिळाल्या, तर त्या तुमच्यासोबत शेअर करते. त्या म्हणजे आईसोबत असलेला संवाद एका मुलीने सांगितला की आयुष्य म्हणजे काय असतं. आईला केलेला हा जो प्रश्न होता, अगं आई, आयुष्य म्हणजे काय असतं, तेव्हा त्या आईने हसत उत्तर दिलं. पण त्या हसण्यामागे खूप काही दडलेलं होतं. तिच्या त्या हसण्यामागे खूप काही दडलेलं होतं. तिने अगदी हसत आणि स्मित हसत उत्तर दिलं, अगं बाळा, जिथे इतरांच्या अपेक्षा सुरू होतात ना, इतरांच्या अपेक्षांसाठी आपण जगतो आणि स्वतःच्या अपेक्षांचा कुठेतरी आपण स्वतःच्या अपेक्षा विसरून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण जगायला लागतो ना, ते म्हणजे खरं आपलं आयुष्य. म्हणजे पहा, त्या वाक्यातून खूप काही गोष्टी ती सांगून गेली की जेव्हा आपण इतरांसाठी जगतो, खरं आयुष्य खरं तेच आहे माणसाचं. इतर अनेक माणसांचं, म्हणजे ती देखील ते आयुष्य जगली आहे, म्हणून तिने कदाचित ते उत्तर दिलं असेल की इतरांच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगणं म्हणजेच ते आपलं आयुष्य. स्वतःचं मन मारून जगणं ते आयुष्य, हे आयुष्य अनेक जण जगतात. तर या आयुष्यातून प्रत्येकाला बाहेर पडता आलं पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वासाठी जगता आलं पाहिजे. इतरांच्या मर्जीने नाही तर स्वतःच्या मर्जीने जगता आलं पाहिजे. असं जर करत नसाल ना, तर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा खून करताय असं म्हणावं लागेल. तर स्वतःच्या अस्तित्वाचा खून करण्याचा अधिकार हा तुम्हाला पण नाही. तुम्हाला देवाने हे अस्तित्व, हे जीवन दिले, ते तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी दिले. इतरांच्या मर्जीने जगण्यापेक्षा स्वतःहून स्वतःचा ओढावलेला संघर्ष करून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकणं हे कधीही उत्तम. त्यामुळे जर करत असाल, इतरांच्या लढाईमध्ये स्वतःला किंवा इतरांच्या मर्जीने स्वतःच आयुष्य जगत असाल ना, तर ते आजच थांबवा. त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही, त्याला ते पटणार नाही, त्याला ते जमणार नाही, किंवा तो काहीतरी बोलेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या जीवनामध्ये, सतत आपल्याला निगेटिव्ह किंवा आपल्याला स्वतःला मागे खेचत असतात. आपल्याला काहीतरी करायचं असतं ना, आपल्याला त्या गोष्टी करू देत नाही. तर या सगळ्या गोष्टींना ना कुठेतरी बाजूला ठेवा. या गोष्टींचा विचार करणं थांबवा. कोणाला काय फरक पडतो, कोण काय म्हणतो, मला ऐकायचं नाहीये, कोण काय बोलतो, मला बोलायचं नाहीये, या सगळ्या गोष्टींची तयारी करा. कोणाशीही लढत बसू नका, कोणाशीही भांडत बसू नका. कारण की तुम्हाला अडवणारे, तुम्हाला आडवे येणारे खूप जण असतील. कुणी तुमच्या स्वतःच्या जवळचेच असतील, घरातलेच असतील. मग अशांशी लढत बसून स्वतःचा वेळ व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा जे आपल्याला करायचंय ना, त्याकडे फोकस करा आणि स्वतःमध्ये आनंदी राहा. आत्तापासूनच सुरुवात करा. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई स्वतःसाठी जगा. ज्या वेळेस तुम्हाला असा ठराविक काळ जीवनामध्ये कधी ना कधी येतो, जेव्हा आपण परमेश्वराशी कनेक्ट होतो, स्वतःशी कनेक्ट होतो, त्यावेळेस आपण आपल्या स्वतःला या सगळ्या प्रश्नांची उत्तर
हे सगळे प्रश्न पडतात. मग आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप कठीण होऊन जातं. आपण त्या प्रश्नांना उत्तरांना शोधतो की मी कोणासाठी जगलो, मी स्वतःसाठी काय केलं, मी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी मी काय केलं, मला काय करायचं होतं, मला जीवनामध्ये काय करायचं होतं आणि मी काय करतोय. तर असे हे प्रश्न आपण स्वतःहून ओढावून घेतलेले असतात. तर अशा या प्रश्नांना फुल स्टॉप देण्यासाठी मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगलो एवढ्या या वाक्याला शेवटपर्यंत टिकवण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आजच तयार व्हा, आजच सज्ज व्हा. भेटूया पुन्हा तशा एखाद्या नवीन मोटिवेशनल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. नका ज्यांनी तुमचं हसणं तुम्हाला विसरायला लावतंय